नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करतेय। महायुतीची पत्रकार परिषद चर्चेत राहिली ती अजित पवारांचा बाउन्सर आणि शिंदेंच्या षटकारानं। नेमकं काय घडलेलं आहे, कशामुळे हशा पिकलेला आहे, पाहूया आमचा हा रिपोर्ट। अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा। मैं तो लेने वाला हूँ। दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। अजितदादांच्या बाउन्सरवर शिंदेंनी सिक्सर मारल्यानंतर महायुतीच्या पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला। प्रश्नाचा सरळ चेंडू हा शिंदेंसाठी होता, पण दादांनी त्या प्रश्नाला एक्स्ट्रा बाउन्स देऊन तो शिंदेंकडे टाकला। शपथ ले रहे हैं, क्या आप और अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम पद की शपथ लेंगे? अरे भैया, अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा। मैं तो लेने वाला हूँ। शिंदे कदाचित प्लेड करतील अशी आशा दादांना असावी, मात्र शिंदेंनी त्या बाउन्सला बाउंड्री पार करत थेट सिक्सर लगावला। दादा को नहीं, अरे भाई दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। आपला बाउन्सर शिंदेंच्या उत्तरानं सरपटी ठरल्याचं लक्षात आल्यानंतर दादांनी सावरलं खरं, मात्र तोपर्यंत शिंदेंनी टोलावलेला चेंडू पोहोचायचा तिथं पोहोचला। सकाळी दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता, आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार। शिंदे आणि दादांमध्ये रंगलेल्या या बॅटिंग वेळी समर्थक नेत्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव देखील रंजकपणे बदलत होते। अजित पवारांच्या उत्तरानंतर सर्वात मोठी टाळी वाजवत दरेकरांनी लाडांच्या पाठीवर थाप मारली। मनीषा कायंदे, पंकजा मुंडे आणि आशिष देशमुख खळखळून हसले, तर दादांनी टाकलेला बाउन्सर दानवे आणि मुंडेंच्या सर्वात उशिरानं लक्षात आल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य हे उशिरानंच उमटलं। चेहऱ्यावर हात फिरवत फडणवीस आणि भाजपच्या रवींद्र चव्हाण यांचं हास्य हे सारं खेळीमेळीत चालल्याचं सांगत होतं, तर पत्रकार परिषदेमध्ये धीरगंभीर चेहऱ्यानं बसलेले संजय शिरसाट हे दादांच्या उत्तरावर सर्वात शेवटी हसले। मात्र शिंदेंनी लगेच मारलेल्या हेलिकॉप्टर शॉटमुळे अजितदादांच्या बाउन्सरवर उडालेले हास्याचे फुगे फक्त 10 सेकंदच टिकले। दादा को नहीं, अरे भाई दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। शिंदेंनी पहाटेच्या शपथविधीचा विषय छेडत दादांना उत्तर देताच सर्वात पहिला बाग फडणवीसांनीच वाजवला। तर दादांच्या बाउन्सरची मनमुरादपणे दाद देणाऱ्या लाड आणि दरेकरांना शिंदेंचा सिक्सर समजलाच नाही। त्यामुळे नेमका चेंडू कोणत्या दिशेला गेला हे दोघांना चंद्रकांत पाटलांनी समजावून सांगितलं। खेळीमेळीच्या वातावरणात चाललेल्या या सामन्यात अजून कुणी बाउन्सर टाकण्याआधीच फडणवीसांनी मध्यस्थी केली। अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील, थोडी कळ काढा, काही कन्फ्युजन ठेवणार नाही, सगळं क्लिअर। पत्रकार परिषद आटोपून तीनही नेते रवाना झाले। तेवढ्यात फडणवीसांनी फोटो काढण्याची आठवण करून दिली, तर फोटो झाल्यावर आता काय मिठ्या मारायच्या का असं म्हणत अजित पवारांनी मिश्किल प्रश्न केला। आता काय मिठ्या मारायला होती, आता काय मिठ्या मारायला होती। 9 तासांच्या वनडे क्रिकेट सामन्यातल्या हायलाइट्स लक्षात राहाव्यात तसं एकूण 27 मिनिटं 21 सेकंदाची ही पत्रकार परिषद शिंदे आणि दादांमधल्या 35 सेकंदाच्या उत्तरानं चांगलीच गाजली। दादांचा बाउन्सर शिंदेंनी सिक्सर मध्ये रूपांतरित केला असला तरी गेल्या सरकारमध्ये काहीसे बॅकफुटवर दिसणारे दादा आता फ्रंट फुटवर खेळतील याची झलकच या पत्रकार परिषदेत दिसली। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.